नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट तयार होणारा रसम राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला अर्धा वाटी इतकी तुरीची डाळ आणि पाऊण वाटी इतके तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर दोन्ही मी इथे एकत्रच एका बाउल मध्ये काढून घेते आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते। इथे आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 कप इतकं पाणी सुद्धा काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे असंच भिजत 15 मिनिटांसाठी ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण उर्वरित तयारी करून घेणार आहोत। 15 मिनिट झालेले आहेत। इथे आपले डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत। आता आपल्याला उर्वरित काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी 1 टीस्पून इतका गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। सोबतच मी 1 टेबलस्पून इतकी चिंच थोडीशी पाण्यामध्ये अगोदरच भिजवून घेतलेली आहे। 2 इथे लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या, अगदी पाव चमचा हिंग, अर्धा टीस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, 8-10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। सोबतच इथे अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर आणि 1 टीस्पून इतका सांबारचा मसाला घेतलेला आहे। रसम राईस आपण कुकर मध्येच बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवरती कुकर मध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता आपण घेतलेली मोहरी यामध्ये काढून घेऊया। सोबतच हिंग, इथे मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्येच आपण घेतलेल्या 2 लाल सुक्या मिरच्या, सोबतच कांदा सुद्धा काढून घेऊया। कढीपत्ता आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या, आता हे चांगलं आपण मिक्स करून परतून घेऊया। एक 2 ते 3 मिनिटांसाठी आपण कांदा चांगला परतून घेणार आहोत। कांदा इथे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला मिक्स करून परतून घेतलेला आहे। आता टोमॅटो सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि अगदी अर्ध्या मिनिटासाठी चांगला मिक्स करून परतून घेऊया। टोमॅटो सुद्धा आपण अर्ध्या मिनिटासाठी चांगला मिक्स करून परतून घेतलेला आहे। आता आपण घेतलेले सर्व मसाले यामध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि डाळ तांदळामधलं पाणी काढून ते सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। सोबतच आपण आता चवीनुसार जे मीठ घेतलेलं आहे ते यामध्ये काढून घेऊया। गूळ आपण काढून घेणार आहोत कारण का आपण चिंचेचा कोळ आणि टोमॅटो सुद्धा यामध्ये वापरणार आहोत। तर चिंचेचा कोळ सुद्धा यामध्ये मी काढून घेतलेला आहे। तर जवळपास 2 टेबलस्पून इतका चिंचेचा कोळ आपण घालून घेतलेला आहे। आता आपण गॅस फुल करून 2 मिनिटांसाठी हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून परतून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूला आपल्याला सेम वाटीने 4 वाट्या इतकं पाणी गरम करून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने। 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते काढून घेऊया। हे बघा, चांगलं मिक्स करून घेणार आहोत। फुल गॅसवरतीच आता आपण एक उकळ काढून घेऊया। यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घ्यायची आहे। इथे चांगला उकळ आलेला आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेतलेला होता। त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण झाकण उघडूया। हे बघा, इथे आपला मस्तपैकी रसम राईस बनून तयार झालेला आहे। वरतून आपण थोडंसं साजूक तूप यावरती काढून घेणार आहोत। हे बघा, आता आपण याची पटापट प्लेटिंग करून घेऊया।
तर अशा प्रकारे इथे आपला अगदी झटपट रसम राईस बनून तयार झालेला आहे। चवीला अगदी जबरदस्त लागतो। चव बघाल तर अगदी जिभेवर रेंगाळणारी। त्यामुळे या पद्धतीने रसम राईस एकदा तरी घरी नक्की बनवा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।